ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. खुनातील एक आरोपी 1 वर्ष झालं पोलिसांना गोंगारा देत लपून बसलेला आहे. त्याला शोधून काढण्याची जबाबदारी पोलिसाची होती, परंतु दुर्दैवानं अजून त्याला यश आलेलं नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जे अनेक आज आरोपी तुरुंगात आहेत, कटाचा सूत्रधार हा तुरुंगात आहे, न्याय प्रक्रिया चालू आहे आणि लवकरात लवकर न्याय मिळावा देशमुख कुटुंबियांना आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी ही सर्वसामान्य माणसाची मागणी आहे. आणि त्या दृष्टीनं आम्हीही निश्चितपणानं या अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित करून मुख्यमंत्री गृहमंत्र्याचं लक्ष त्याकडे आम्ही वेधणार आहोत. खरं तर याच हिवाळी अधिवेशनामध्ये गेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये तुम्ही स्वतः असाल किंवा जितेंद्र आव्हाड असतील, संदीप क्षीरसागर असतील, इतर वेगवेगळ्या नेत्यांनी या सगळ्या हत्या प्रकरणाचा पाठपुरावा केला, तरी देखील अद्याप एक आरोपी सापडत नाही. ही कुठेतरी शोकांतिका आहे का या सरकारची आणि या प्रशासनाची? नक्कीच प्रशासनाची शोकांतिका आहे असं मी समजतो. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये सांगितलं होतं की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. त्या दृष्टिकोनातून निश्चितपणानं आम्हाला खात्री आहे की सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होईल, परंतु अद्यापही एक आरोपी फरार आहे. ही प्रशासनाची शोकांतिका आहे असं मी म्हणेल. तर वाल्मिक कराड या सगळ्या हत्येच्या आरोपामध्ये मुख्य सूत्रधार आहेत अशा पद्धतीचा आरोप लावण्यात आला आणि त्यांना या सगळ्या संदर्भात शिक्षासुद्धा झाली. परंतु हेच वाल्मिक कराड तुमच्या पक्षाचे नेते असलेले धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे होते. अलीकडेच एका कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडे हे स्वतः बोलले की मला कुठेतरी कमी जाणवते माझ्या मित्राची. हो, ते अतिशय दुर्दैवी वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे. कटाचा सूत्रधार म्हणून वाल्मिक कराड यांचं नाव पुढं आलेलं आहे आणि ते सध्या जेलमध्ये आहेत आणि खटला हा चालू आहे. अद्यापही त्यांना कुठल्याही प्रकारची शिक्षा झालेली नाही, परंतु निश्चित होईल अशी अपेक्षा आहे. धनंजय मुंडेंनी हे जे काही वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय दुर्दैवी आहे. एका खुनातील आणि तेही खंडणीच्या खुनातील आरोपींची त्यांना आठवण येते. परंतु ज्या दुर्दैवी संतोष देशमुख यांची हत्या यांनी केली त्यांची मात्र त्यांना आठवण होत नाही. हे अतिशय दुर्दैवी घटना आहे. खरं तर या सगळ्या हत्या प्रकरणामध्ये पाठपुरावा मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा केलेला होता की आरोपींना खरं तर शिक्षा झाली पाहिजे. सातत्यानं बीडमध्ये या सगळ्या संदर्भात आंदोलनं झाली, मोठमोठी सभा वगैरे झालेल्या होत्या. परंतु याच मनोज जरांगे पाटलांनी आता आरोप केला की धनंजय मुंडेंकडनं मला मारण्याची सुपारी होती, जवळपास 2.5 कोटी रुपयांची सुपारी दिलेली, असा खळबळजनक दावाच मनोज जरांगे पाटलांनी. हो, आता पण त्या बाबतीत आता पोलीस तपास करतायत. त्याच्यामुळं त्या आरोपाबाबत आणि त्यांनी जी काही माहिती पोलीस प्रशासनाला दिलेली आहे त्याच्या बाबतीत पोलिसांनी तपास करून खरोखरच या प्रकरणी अतिशय खोलवर जाऊन तपास करण्याची गरज आहे आणि ते पोलीस प्रशासन करेल अशी अपेक्षा आहे. खरं तर धनंजय मुंडे हे पण म्हणतात की मला कुठेतरी टार्गेट केलं जातं या सगळ्या राजकारणामध्ये, त्यामुळे अशा पद्धतीचे आरोप होतात. तेव्हा त्यांना टार्गेट काही उगीच कुणी उठून करत नाही. त्यांच्या अत्यंत विश्वासू आणि जवळच्या माणसांनी हा खून या ठिकाणी केलेला आहे. अतिशय निर्घुण पद्धतीनं माणुसकीला काळिमा फासेल अशी हत्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि त्याच्यामुळं त्यांना केवळ आणि केवळ त्यांचे निकटचे माणसं ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत म्हणून त्यांच्यावरती आरोप आणि टीका होते. दुसरं काही कारण नाही आहे. तर या आत्ताच्या हिवाळी अधिवेशनामध्ये तुम्ही ह्या सगळ्या संदर्भातला अर्थात संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी पुन्हा आवाज उठवणार आहात का? कारण की गेल्या एका वर्षभरापासून एक आरोपी सापडत नाही आहे या सगळ्या हत्या प्रकरणात. हो, निश्चित आम्ही या ठिकाणी अधिवेशनामध्ये जशी संधी मिळेल तशी याच्याविरुद्ध आवाज उठवणार आहोत आणि आम्ही बीड जिल्ह्यातले सगळेच आमदार त्याच्या बाबतीत निश्चितपणानं अतिशय लक्ष देऊन
या प्रकरणाचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत. खरं तर याच म्हणजे मराठा ओबीसी या सगळ्या वादामध्ये खरं तर तुमच्या घरावरती हल्ला झालेला होता, तुमचं घर पेटवून देण्यात आलेलं होतं, तुमच्या घरात आंदोलक घुसलेले होते, अशी परिस्थिती होती संपूर्ण. त्याच्यामध्ये तुम्ही जीव वाचवला स्वतःचा. परंतु ह्या सगळ्या संदर्भात ज्यावेळेस विधानसभेच्या पटलावरती ही गोष्ट आणली गेली तर ह्याच्यामध्ये SIT चौकशी स्थापन करू असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं होतं. अद्याप या सगळ्या संदर्भातली कारवाई काय? मुख्यमंत्र्यांना तुम्ही या सगळ्या संदर्भात काही जाब विचार? मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत घोषणा करून सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे अजूनही SIT नेमली का नाही याच्याबद्दलच संशय आहे. मध्यंतरी मी मुख्यमंत्र्यांना भेटून याबाबतीत आमच्या काय भावना आहेत ते त्यांच्या कानावर घातल्या होत्या, परंतु अद्यापही मला वाटतं की SITचं गठनच झालेलं नाही, त्याच्यामुळं पुढं चौकशी करण्याचा प्रश्नच येत नाही. खरं तर तुमच्या घरावरती हल्ला कोणी केला? कोणावरती संशय वगैरे का? ज्या पद्धतीने तुमच्या घरात आंदोलक मोठ्या प्रमाणात घुसलेले होते, हा मॉब संपूर्ण कुणी ह्या सगळ्या मॉबला इन्स्ट्रक्ट केलेलं होतं वगैरे? नाही, मी अनेक वेळेला सांगितलेलं आहे की मराठा आंदोलनाशी याचा काही संबंध नाही. माझे काही राजकीय विरोधक यांनी या संधीचा फायदा घेऊन या बाबतीतली त्यावेळेस माझ्या घरावर ते सगळे मॉब नेण्याचं काम केलं आणि त्या ठिकाणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. मी कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही आणि पोलीस त्याचा तपास करतायत. न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आमदार प्रकाश सोळंके आपल्याबरोबर होते. खरं तर प्रकाश सोळंके यांनी पुन्हा एकदा सांगितलं की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले जे कोणी आरोपी असतील त्यांना शिक्षा ही होऊनच राहील आणि ही संतोष देशमुख यांना न्याय जो आहे तो मिळवण्याकरता आम्ही पुन्हा एकदा या विधानभवनात आवाज उठवू असं मत जे आहे ते प्रकाश सोळंके यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नागपूर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.